सर्व स्वामी भक्तांना व स्वामी सेवेकऱ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीच एकटे पाडत नाहीत अशी मान्यता आहे. स्वामी महाराजांचे नाव घेतले तरी मनाला मोठा आधार मिळाल्यासारखे वाटते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. स्वामी नामामुळे वाईट परिस्थितीतही सकारात्मकता मिळते असे अनुभव सांगणारे अनेक लोक आहेत. स्वामी महाराजांचे अनेक अनुभव व प्रचितीच्या कथा स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेले आहेत. त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते, नवा विश्वास निर्माण होतो, स्वामींवरील श्रद्धा आणखीन बळकट होते असे अनेक जण सांगतात. अशीच एक कथा सांगितली आहे. त्यामुळे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र पुनःप्रत्ययाला येतो. असाच आज मी एक तुम्हाला अनुभव सांगणार आहे. महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी काशी हिचा विवाह कुठेच जमत नव्हता. एकीकडे श्रीमंत घरातील मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक जण मागणी घालत नसत, तर दुसरीकडे श्रीमंत स्थळी यायची पण मोठा हुंडा मागत. हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते. स्वामींना स्मरून ते मुलीचा विवाह जमवण्याचा प्रयत्न वारंवार करत असत. असेच काही दिवस गेले व एके दिवशी एक योग्य स्थळ आले व काशीचा विवाह निश्चित झाला. महारुद्ररावांना मुलीचा विवाह जुळल्यामुळे खूप आनंद झाला. मग ते स्वामींच्या मठात गेले, स्वामींना भेटले व महाप्रसाद घालण्याचा संकल्प त्यांनी त्या दिवशी मठामध्ये केला. स्वामींची भेट घेण्यासाठी एके दिवशी महारुद्रराव पुन्हा एकदा स्वामींच्या मठामध्ये येतात. तेव्हा सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात. पण आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामींच्या वचनाकडे फारसे लक्ष देत नाहीत. महाप्रसाद संकल्प पूर्ण होतो, बाकीची मंडळी झोपतात. तेवढ्यात अरे झोपला काय आहेस, चोर येऊन सर्व लुटून गेले आहेत असे स्वामी अर्ध्या रात्री ओरडतात. महारुद्रराव पाहतात तर काशीच्या लग्नासाठी केलेले सर्व दागिने व आणलेले सर्व सामान चोर लंपास करतात. महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी, चोर आले तेव्हा का नाही सांगितले बरं तुम्ही? यावर स्वामी म्हणतात, अरे आम्ही काय पहारेकरी आहोत काय? आम्ही आधीच सांगितले होते, सावध राहा, तुम्ही का गाफील राहिलात? तेव्हा महारुद्ररावांना त्यांची चूक समजते. मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले सर्व दागिने व सर्व सामान चोरीस गेल्यामुळे महारुद्रराव फार टेन्शनमध्ये येतात व शेवट ते महारुद्रराव स्वामींना शरण जातात. स्वामी सांगतात, अरे 5 चोर होते, शोध घ्या त्यांचा. मग महारुद्रराव व चोळाप्पा यावर विचार करतात व एकमताने गावच्या पाटलाकडे मदतीसाठी जातात. पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात. तिथे त्यांना 2 चोर सापडतात, पण स्वामींनी सांगितल्याप्रमाणे अजून 3 चोर सापडलेले नसतात. मग पाटील एक युक्ती करतात व त्या 2 चोरांना शिक्षा कमी करण्याचे लालच देऊन त्या 3 चोरांना पकडून द्यायचे एक त्यांच्याकडून वचन घेतात व ते 2ही चोर तयार होतात. ठरलेल्या ठिकाणी 3 चोर येतात व पकडले जातात. महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू परत मिळतात. त्यामुळे महारुद्रराव खूप खुश होतात. महारुद्रराव त्यांचे सर्व सापडलेले साहित्य घेऊन स्वामींकडे येतात व म्हणतात की महाराज, मला सर्वजण विचारतात की तुम्ही स्वामींची भक्ती का करता? तुमच्याकडे तर सर्व सुख आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, सर्व काय आहे, तरीही तुम्हाला स्वामींच्या उपासनेची काय गरज आहे? तेव्हा मी त्यांना सांगायचो, मला स्वामींची भक्ती करून व स्वामींची सेवा करून समाधान मिळते. पण आता मला जाणीव झाली की स्वामींच्या भक्तीने आधारही मिळतो. स्वामी, तुम्ही पहिलेच मला पूर्वसूचना देऊनही मी गाफील राहिलो, पण आलेल्या संकटातूनही तुम्ही मला बाहेर काढले. हीच आहे स्वामी कृपा. आयुष्यात पैसा, संपत्ती ही सर्व सुखे खूप असतील तरीही त्याचे समाधान मनुष्याला आज भेटत नाही. पण स्वामींची सेवा जो करतो त्याकडे पैसा, संपत्ती हे असूनही जर त्यांनी स्वामींची सेवा केली तर त्या संपत्तीचा त्याला उपभोग घेताना समाधानाने घेता येतो. हीच आहे आपली स्वामी सेवा व स्वामी भक्ती. काही लोकांच्याकडे खूप पैसा व संपत्ती आहे, याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे सर्व सुखे आहेत. पैसा व संपत्ती समाधान देत नाही.
तर त्यासाठी त्याला भक्तीची जोड असावी लागते. त्यामुळे तुम्ही असं कधीच समजू नका की ज्याच्याकडे पैसा दिसतो, ज्याच्याकडे संपत्ती दिसते, मोठमोठे बंगले दिसतात, ते खूप सुखी आहेत. अगदी लहानशा घरात राहणारा व्यक्ती जर स्वामींची सेवा करत असेल, त्याचं कुटुंब सर्व स्वामींच्या सेवेमध्ये असेल, तर त्याच्या घरात जे समाधान आहे, मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तीकडे समाधान नाही. त्यामुळे सुख आणि संपत्ती ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ज्याच्याकडे पैसा आणि संपत्ती आहे त्या व्यक्तीने जर स्वामींच्या भक्तीचा हात पकडला तर त्याच्याकडे नक्कीच समाधान त्याच्या घरामध्ये नांदेल. त्यामुळे तुम्हाला मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमधून हेच सांगत असते की सुख आणि समाधान हे फक्त आणि फक्त स्वामींच्या भक्तीने भेटते. तर तुम्ही स्वामींची सेवा करत राहा आणि स्वामींची सेवा केल्याने कधीच कुणाचं वाईट होत नाही. त्याने तुम्हाला स्वतः प्रचिती चांगल्या येतात. त्यामुळे तुम्ही स्वतः सेवा करा व स्वामींची काय प्रचिती आहे व स्वामी कसे अनुभव देतात हे तुम्ही स्वतः पहा. मी तुम्हाला नेहमी एकच सांगत राहीन की स्वामींची सेवा तुम्ही अखंडपणे करत राहा. माझे व्हिडिओ तुम्हा सर्वांना जर आवडत असतील तर तुम्ही प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील. व माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.